आम्ही सगळेजण जे कार्यकर्ते आहेत, आम्हाला घडवण्याचं काम दादांनी केलं. कार्यकर्ता आणायचा, त्याला उमेदवारी द्यायची आणि त्याचं राजकीय जीवन फुलवायचं. खरं म्हणजे 28 तारखेला आम्ही सगळेच रडत होतो आणि दरम्यानच्या काळामध्ये सगळ्या उमेदवाऱ्या फायनल झाल्या होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. 28 तारखेला आम्ही संध्याकाळी निर्णय घेतला की दादांना आम्ही कधी रडलेलं पाहिलं नाही. कसलाही प्रसंग आला की दादा त्याचा मार्ग काढायचे, लढायचे. आम्ही ठरवलं आता रडायचं नाही, आता लढायचं. आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांनी दादांच्या निधनानंतर गावोगावी शोकसभेचं आयोजन केलं. समाजाला आम्ही कशाकरता उभा आहोत, आम्हाला दादांचं स्वप्न पूर्ण करता हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे. आज प्रचाराची सांगता आहे. मी मागच्या 2 सभा घेऊन या ठिकाणी आलो आहे. लोकांची प्रचंड सहानुभूती आहे, कारण दादा हे ग्रामीण भागातल्या जनतेचं एक वैभव होतं. रांगड्या स्वभावाचा मराठमोळा हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज या सगळ्या महाराष्ट्राला हवा होता. आज राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते नागपूर शहरातले, उपमुख्यमंत्री ठाणे शहरातले आहेत. आज ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारा माणूस त्या मंत्रिमंडळात नाही. ते काम दादा करत होते म्हणून कोट्यावधी रुपये आमच्या तालुक्यामध्ये विकासाकरता मिळाले. आम्ही दादांना सांगायचं, दादाने ते काम करायचं. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये चाकण चौकातलं जे ट्रॅफिक आहे जाम होतं, सकाळी 6-6:30 दादा तिथे हजर झाले आणि सगळ्या परिसराची पाहणी केली. आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन गेले. PMRDमध्ये बैठक घेतली. अधिकाऱ्याने सांगितलं मला सगळी सुचवा. अधिकाऱ्यांनी माझ्याबरोबर बैठक केली. पर्यायी रस्ते सगळे विचारून घेतले. आम्ही ते सांगितले. दादाने त्याला मंजुरी दिली. काही जुने काही नवीन आपल्याला सांगितलं पाहिजे. करंजवेली ते धामणे हा रस्ता पूर्वी डांबरीकरणानं मंजूर होता. कोये ते धामणी पाटा हा रस्ता डांबरीकरणानं मंजूर होता. कॉर्निंग कंपनी ते किवळे हा रस्ता डांबरीकरणामुळे, किवळे ते कडूस हाही रस्ता मंजूर होता. असे अनेक रस्ते मंजूर होते. दरम्यानच्या काळामध्ये जे रस्ते या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी केले ते आता आमच्याकडं वाबगाव गटात उमेदवार त्यांनी ते सगळे रस्ते फाटले, खराब झाले. त्यांनी कारण दिलं की त्याच्या अगोदर जो BBM करायला पाहिजे होता तो केला नाही, कार्पेट सिरकोट केलं म्हणून रस्ते खराब झाले. आम्ही निर्णय घेतला की आता डांबरीकरणाचे रस्ते करायचेच नाही, करायचे ते कॉन्क्रीटचे करायचे. आणि मग त्याचं बजेट वाढलं आणि त्याला सुधारित प्रमाण मिळाले. यांनी लगेच छापलं, बघा मी हे रस्ते मंजूर केले. माझी त्यांना जाहीर चॅलेंज आहे. मी तुम्हाला पत्रासहित डेटसहित सांगतो की ते कधी मंजूर झालं, त्याची वर्क ऑर्डर कधी दिली आणि त्याच्यामध्ये बदल कधी झाला. स्वतःला एक छदाम एक रुपयासुद्धा आणता आला नाही. आम्ही जी कामं केली, अजितदादांनी जी कामं केली तीच तुम्ही आता पेपरमध्ये छापताय. भामा खोऱ्यातले ते भामा नदीवरचे सगळे बंधारे धरणापासून तर पार सेलगावपर्यंत सगळ्या करता रिपेरिंग करता 22 कोटी रुपये आणले. त्याची वर्क ऑर्डर हे सगळं झालं. मध्ये आचारसंहितेमुळे ते थांबलं. आता यांनी परत त्याचं भूमिपूजन केलं. त्याच्या अगोदर 3-4 बंधारे पूर्ण झाले होते. आम्ही सांगितलं की या रिपेरिंग करता 22 कोटी रुपये आणले. सगळं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. हे काही कामाची माणसं नाही. हा कॉन्ट्रॅक्टर माणूस आहे. याला माहिती आहे टक्केवारी द्यायची आणि कामं मिळवायची. त्यामुळे आत्ता तुम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारा, त्यांना बिचारायला काय त्रास होतो आहे.
आज आपल्याकडं त्यांनी उमेदवार दिले. ह्या ज्या गावामधल्या आहेत तो गाव महिलांच्या करता, ते गाव महिलांच्या करता जो मतदारसंघ आहे आळंदी ग्रामीण कुरळी हा महिलांच्या करता राखीव होता. मग यांची बहीण एवढी कर्तृत्ववान होती, भाचा एवढा कर्तृत्ववान होता, तर तिथं उमेदवारी द्यायची ना. यांचा भाचा आय काँग्रेसचा म्हणून मिळवतो, आय काँग्रेसचा उमेदवार म्हणून मिळवतो आणि बहिणीला या गटामध्ये आणून उभा करतो. का हो? तुमच्याकडं माल खपत नाही म्हणून दुसरीकडे नेऊन त्यांच्या गळ्यात मारायचा का? का तुम्ही उभे राहिले नाही तिथं? आघाडीचा धर्म तुम्ही का पाळला नाही? तिथं शरद पवार गटाचे लोक उमेदवारी मागत होते, का त्यांना दिली नाही? त्यांना तुम्ही का मशालीच्या चिन्हावर लढायला लावलं? दुसरे इथं आणखीन एक उमेदवार आहेत गोरे. हा राहुल गोरे सांगायचा मी कट्टर शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. त्यांनी उमेदवारी मागितली. अशोकरावांनी पलीकडच्या 22 मतदारसंघात उमेदवारी मागितली. अमोल पवारांनी म्हाळुंगे गटामध्ये उमेदवारी दिली. हे शिवसैनिक. बरं ही खरी शिवसेना असती या तिघांना तुम्ही उमेदवारी दिली असती ना. यांना उमेदवारी नाकारली. म्हाळुंगे गटामध्ये आमच्याबरोबर असणारा खराबीला तुम्ही तिथं दिले कारण तो पैशावाला आहे. गणेश आरगडे पैशावाला आहे म्हणून तुम्ही त्याला उमेदवारी दिली. तिकडं राष्ट्रवादी म्हणून असणारा माणूस त्याला तुम्ही तिथं कुरळी गटामध्ये उमेदवारी दिली. पश्चिम पट्ट्यामध्ये विठ्ठल वनगरे हा माझा उपसभापती, त्याला तुम्ही त्या ठिकाणी उभारी केली. हा तुमच्या वाबगाव गटामधला बोगाडे हा माझ्या पॅनलमध्ये मार्केट कमिटीला निवडून तुम्ही त्याला उमेदवारी दिली. ओरिजिनल शिवसेनेचे उमेदवार कुठं आहेत? माझ्या गडा म्हणजे पिंपळगाव मठामध्ये शिंदेला उमेदवारी झाली. हा शिंदे सेनेचा माणूस तुम्ही शिवसेनेमध्ये घेतला, त्याला एकाही ओरिजिनल शिवसैनिकाला उमेदवारी दिली नाही. आता अशोकराव जे गावाडीमध्ये राहतात त्यांच्या शेजारी अरुण कुसाळकर म्हणून त्याला उमेदवारी दिली. हा मोक्यातला गुन्हेगार. आत्ता मी CPC बोललो येताना, राजरोषपणे त्या ठिकाणी गुंडगिरी गुन्हेगारी चालली, त्यांना तुम्ही उमेदवारी, तुम्ही रामकृष्ण हरी ना, यांना कशी उमेदवारी तुम्ही या ठिकाणी दिली एकदा लोकांना सांगा. तुम्ही चाकणमध्ये सुरेश गोरेंच्या बायकोचा प्रचार केला. उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातनं विस्तव जात नाही. मग यांनी ठाकरेंची परवानगी घेतली होती का त्यांचा प्रचार करायला? त्यावेळेला तुम्ही त्यांचा प्रचार केला आणि आज त्यांच्या कुटुंबातला हा राहुल गोरे यानं उमेदवारी मागितली, त्याला तुम्ही का दिली नाही? माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहणार आहे, निवड खोटं बोटायचं पण भेटून बोलायचं, टीकेशिवाय दुसरं काय नाही. उठले की रोज माझ्यावर टीका करता. आता मला सांगा, मी आमदार नाही ना? मी आमदार नाही, माझ्यावर टीका करायची काय करणे? तू काय केलं काम ते सांग ना राजा. तुला 1 वर्ष 4 महिने झाले, 1 वर्ष 4 महिन्यामध्ये मी हा दिवा लावला, ही कामं केली, एवढं तरी सांग. उठलं की माझ्यावर टीका करायची. मी त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला काय बांधील नाही. पण परवा त्यांनी सांगितलं, आपल्याला माहिती आहे भोगाड्याचा क्रशर इथे आहे, प्लांट इथे आहे. माझ्या कॉन्ट्रॅक्टरनी मी ज्याला काम दिलं त्याच्याकडे बिलं आहे, त्यांनी त्याच्याकडनं कॉन्क्रीट घेतलं. आता कुणाचं घ्यावं हा त्याचा प्रश्न ना, माझा थोडाच आहे. म्हणजे यांच्या बंगल्याला यांचं कॉन्क्रीट गेलं. अरे आलं पण तिचे पैसे दिलेत ना, बिगर पैशाचं थोडं झालं आहे. कारण मला काम बघायला वेळ नव्हता, मी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं, त्यांनी कुणाकडनं माल घ्यावा हा प्रश्न त्याचा आहे. आणि आज ते अशा प्रकारची. मग तुमच्या घरासमोर कोकणेनी रस्ता केला, त्याचे पैसे दिले का? तुम्ही कशाला शहाणपणाच्या गोष्टी सांगताय? कित्येक लोकांचे पैसे तुम्ही बुडवले. आणि म्हणून एक म्हण होती, बाबाजी काळे
कर्जाचे जाळे. एवढ्या लोकांचे पैसे तुम्ही बुडवले, एवढ्या लोकांना टोप्या टोपी टाकल्या. द्या ना मग त्या बवलीचे पैसे, द्या लोकांचे पैसे. कशाला तुम्ही आम्हाला सांगताय? तुमची सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहे. माझी विनंती आपल्या सगळ्या लोकांना आहे की मी गेली 35-40 वर्ष राजकारणात, मी नारायण पवारांच्या विरोधामध्ये सुद्धा निवडणूक लढवलेला माणूस. ठीक आहे ना, आमच्यामध्ये एवढ्या खालच्या पातळीवर कधीच टीका टिप्पणी झाली नाही. हा माणूस शिव्या देतो, कुणाला नालायक म्हणून, कुणाला नीच म्हणून, कुणाला काय. अरे तू शाजूक आहे का ते सांग ना राजा. आम्हाला शिव्या देतो, म्हणतो मी माळकरी आहे, माझ्या गळ्यात माळ, मी रामकृष्ण हरी, आणि शेजारी भावाचं मटणाचं दुकान, दारू विक्री. मग भावाला काय सांगितलं, अरे आपण वारकरी पंथातले आहोत, हे दारूचं दुकान बंद कर, मटणाची खानावळ बंद कर. हां, ते का नाही सांगितलं? तिथे शेजारी भावाची बिस्लरीची फॅक्टरी होती, आकडे टाकून चालली, लाखो रुपये बिल तिथं ठकलं. ते अधिकारी मला आल्या, अण्णा काय करू? म्हटलं नका तोडू, मी बघतो काय करायचं ते. ही तुमची पद्धत. आणि म्हणून हा माणूस त्या लायकीचाच नाही. त्याच्याकडे लक्ष देऊन आपलं मन विचलित करू नका. तुम्ही आम्हाला पाहिलं, मी 3 वेळा आमदार झालो. मला कामाशिवाय दुसरं काही माहीत नाही. आपल्या परिसरामध्ये कोट्यावधी रुपये दिले. आपल्याला माहिती आहे की केवळ नुसत्या पाईटमध्ये मी 67 कोटी रुपये दिले. नुसत्या पाईटमध्ये. हा बाबा आहे ना, हा जयसिंग, त्यांनी एक केलं होतं. हा माझ्या ऑफिसलाच बसायचा आणि माझ्या पीएकडनं पत्र लिहायचं आणि माझी कधी सही घ्यायचं तर पत्ता लागून द्यायचा. असं करता करता पाईटला वेढा मारला. मला काय वाटत नाही, काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं हे माझं काम आहे. ते त्यांनी केलं, वेगळं काय केलं, आणि म्हणून तर आपण त्याला संधी दिली. आता त्याच्यामुळं काहींची इथं काहीला वाईट दिवस आले. तर हा पुढे गेला म्हणजे बाकीच्यांना दुःख वाटायला लागलं की आता आपलं काय अस्तित्वच राहणार नाही. एकाने तर त्याला शिव्या दिल्या. मला फोन आला, म्हणला अण्णा मला शिव्या दिल्या. आता घरजावाईने जर शिव्या दिल्या तर तुम्ही डोक्यातनं काढून टाका की त्याच्या मागं कोणी नाही. आम्ही त्याच्या मागं आहे. त्याच्या केसाला धक्का, आमच्या जीवाला धक्का. परत जर तोंडातनं शिवे आली, याद राखा माझ्याशी गाठ आहे. हा तुमचे हिशोब नाही चुकते गेले तर मला दिलीप मोहिते म्हणतात. अरे एक पोरगा काम करते, कामाने पुढे गेले, तुम्हाला दुःख असायचं काय कारण? हां, आणि तुम्ही आज उघड आमच्या विरोधामध्ये भूमिका घेताय. तुम्हाला आमची मदत झाली नाही का? तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत आम्ही केल्यानंतर तुम्ही आमच्या उमेदवाराला शिवाय देणार असाल तर आपलं घर काचेचं आहे आणि त्यात बाटल्या आहे काचेच्या, हे लक्षात ठेवा. तुम्ही इकडं दगड मारायचं काम करू नका. तुमच्या एवढी दगडं पडतील की तुम्हाला ती सहन होणार नाही. एक तर गाव सोडून दुसऱ्याच्या गावात पोट भरायला आल्यानंतर आपण आपल्या इमाने इतबारे राहणार. हां, तुम्ही इथे येऊन दादागिरी करताय. मग पाईट किती टाईट आहे ते तुम्हाला बघायला लागेल. मग माझी विनंती आहे, तुम्हाला कुणाचा प्रचार करायचा करा. असं आहे, काही माणसांची सवय आहे की कुंकू एकाचा लावायचं आणि परपंच दुसऱ्याचा करायचा. आम्हाला माहीत नाही, आम्हाला कशाला सांगायला लावतात. त्यामुळं माझी विनंती एवढीच आहे, ज्याला ज्याला लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांनी कुणाचाही प्रचार करावा. ते करत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खात्री. आमचा कुणाला त्रास झाला आहे, आम्ही समोरच्या उमेदवाराला काय बोललो आहे अरे शब्द नाही. आता एक उमेदवार आमच्याबरोबर होता ना, त्यांनी मार्ग बदलला. आम्ही काय म्हणलो त्याला की नको जाऊ बाबा, काय ठीक आहे, त्यांनी त्याचा मार्ग निवडला, त्याला त्याच्या मार्गाने. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. शरद मोठे पाटलांनी जाहीरपणे प्रवेश आमच्याकडे केला. अशोक खांडेकरांनी जाहीर प्रवेश केला. मग आता मला सांगा, हे सांगतात हा पहिला आय काँग्रेसमध्ये, नंतर राष्ट्रवादीमध्ये आमदार, नंतर शिवसेनेमध्ये, आणि प्रपंच त्या शिंदे सेनेबरोबर करतो. अरे तुझी काय लागेल आहे का? तू आम्हाला काय सांगतो आहे? हां, तू ते काय सोचवे खा के बिजली चली हाजको असं आहे त्यांचं. बिल्ली चली हाजको अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळं तुम्ही सांगू नका. आमची भूमिका ही लोकांच्या विकासाची भूमिका आहे.
अजित पवारांना काम आवडायचं, कामाचा माणूस होता. त्यांनी कधीही बिगर कामाच्या माणसाला कधीही जवळ उभं केलं नाही, करतही नव्हते. त्यांना काम आवडायचं. आम्ही शरद बुटे पाटील काम घेऊन जायचं की हे माझं काम आहे, मला हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना आवडत होतो. कदाचित शरद बुटे पाटलांच्या माझ्यामध्ये वैचारिक मतभेद असतील, आमचं काही बांधावरनं भांडण नव्हतं, पण माझ्या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम त्यांनी केलं. मला आलं अपयश, मी ते स्वीकारलं. 14 साली सुद्धा मला अपयश आलं, 19ला मला तुम्हीच निवडून दिलं. पण मी काय रडत बसलो नाही. मी जाहीरपणानं सांगितलं की बुटे पाटलांच्याबद्दल माझी कुठलीच आट नाही, परंतु जे ढोंगी आहेत ते आज तिकडं आळंदी ग्रामीण कुरळी मतदारसंघात काम करतात, ते ढोंगी आहेत. का हे भाऊ एका पक्षात ठेवायचा, यांनी एका पक्षात राहायचं आणि सासरा एका पक्षात. आज तिघंही एकत्र आहेत. आणि म्हणून जाहीरपणानं मी सांगितलं त्या विलास रांडेला पक्षातून हाकलून द्या. आज गेले 8 दिवस झालं सासू सासरा 2 मेहुणे सगळ्यांनी तिथं छान म्हणले. अरे तुम्ही राष्ट्रवादीचे आहात ना, इकडे येऊन तुम्ही गद्दारी करता पक्षाशी. अरे तुम्ही शरद पवारांचे सांगायचे अरे मशालीचं चिन्ह घेऊन लढताय, हा तुमची जिंदगी. अरे स्वतःवर तुमचा विश्वास नाही म्हणून तुम्ही येतात. ही असली सगळी यांनी गुढं केलेली. असा हा आमदार इकडचा आहे, एक तिकडचा आहे, एक तिकडचा, इतकी सावड केली की विचारूच नका. आणि तुम्हाला माहिती आहे की सावड कायमस्वरूपी कधी नसते. शेत नांगरून झालं, पेरणी झाली की तू तुझं बघ बाबा, तशी यांची सावड आहे. हे उद्या एकत्र राहणार नाही. माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये अशीच सावड गोळा यांनी केली, राहिले का एकत्र? नाही राहिले. मग त्यावेळेला काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी यांची शिवसेना आणि त्याच्यामध्ये शिंदेसेना, हे सगळे एकत्र माझ्या विरुद्ध लढलेले आहेत. आणि आता मग तुम्ही काय एकत्र नाही? तुमच्यात भांडणं व्हायचं काय कारण? ह्याच अतुल देशमुखांनी त्यांना मदत केली का नाही? केली ना मदत. मग आता अतुल देशमुख यांचं फाटायचं कारण काय? ह्या सुधीर मुंगसेंनी तुम्हाला मदत केली ना, तुमचं फाटायचं काय कारण? ह्या काँग्रेसच्या लोकांनी तुम्हाला मदत केली, आज तुम्ही काँग्रेस करता एक जागा सोडली नाही. फाटायचं काय कारण? हे फक्त आम्हाला विरोध करण्याकरता येतात, इतर वेळेला हे एकत्र राहू शकत नाही. आणि म्हणून अशी माणसं घातक असतात. माझी आता आपल्या सगळ्यांना विनंती राहणार.